पोहोचावा शुद्ध मतदार यादीचा संदेश. तहसीलदार महेश सावंत यांची मतदान केंद्रांना भेट. BLO यांच्या शंका केल्या दूर. लोकशाहीच्या पायाभरणीला बळकटी देणाऱ्या विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेची अंमलबजावणी पारदर्शक आणि त्रुटीविरहित व्हावी यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने कोपरगावचे तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी महेश सावंत यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि कार्यरत BLO यांच्याशी संवाद साधला. सावंत यांनी मतदान केंद्रावरील नोंदी फॉर्मची पूर्तता आणि गणनापत्रकांचे संकलन याची बारकाईने तपासणी केली. यावेळी BLO यांनी उपस्थित केलेल्या तांत्रिक आणि क्षेत्रीय अडचणींचे तात्काळ निरसन केले. मतदार यादी ही लोकशाहीची जननी आहे. एकही पात्र नागरिक वंचित राहता कामा नये आणि एकही अपात्र नाव त्यात शिरता कामा नये यासाठी BLO ही शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाची दुवा आहे. जबाबदारीने काम करा असे मार्गदर्शन सावंत यांनी BLO यांना केले. मतदारांशी थेट संवाद साधताना सावंत यांनी नागरिकांना घरातील नवमतदारांची नावे नोंदविणे, स्थलांतरांची नावे वगळणे आणि पत्ता दुरुस्ती याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. SIR ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया नसून ती आपल्या मताधिकाराच्या पावित्र्याची तपश्चर्या आहे असे ते म्हणाले. प्रशासनाची भूमिका केवळ आदेश देणारी नसून ती सहभागी आणि समन्वयाची असावी हा दृष्टिकोन महेश सावंत यांनी कृतीतून अधोरेखित केला. त्यांच्या या भेटीमुळे कोपरगावातील SIR मोहिमेला नवसंजीवनी मिळाली असून BLO मध्ये कामाचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच महेश सावंत यांनी SIR बद्दल थोडक्यात माहिती सांगितली असून BLO यांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. मतदार याद्याचं विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2026च्या अनुषंगानं प्रिपरेटरी प्लॅनिंग नंतर आता 30 तारखेपासून ऍक्च्युअल मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सर्व मतदान केंद्राचे BLO यांना आपण EF म्हणजेच इन्युमिरेशन फॉर्म वाटप केलेले आहेत. 2,87,000 मतदारांचे इन्युमिरेशन फॉर्म आपण प्रत्येक पार्ट निहाय सॉर्ट करून त्या BLOंकडे दिलेले आहेत. प्रत्येक BLO हे मतदाराच्या घरी जाऊन हे फॉर्म वाटप करणार आहेत. सर्व मतदारांना माझं आवाहन राहील की आपण हे फॉर्म 2 प्रतीत फॉर्म आहेत व फॉर्म परिपूर्ण माहिती भरल्याची खात्री करायची आणि त्यामध्ये आधी जे आपण प्रिपरेटरी प्लॅनिंग मध्ये जी मॅपिंग केली होती सेल्फ मॅपिंग आणि प्रोजेनी मॅपिंग, याच्यामध्ये सेल्फ मॅपिंग जे केलेले आहेत त्या मतदारांचं त्या फॉर्मवर डाव्या साईडला माहिती भरायची आणि जे प्रोजेनी मॅपिंग केलेली त्यांची उजव्या साईडला माहिती भरायची आणि हे आणि खालचा जो त्या फॉर्म मधला पोर्शन आहे तो प्रत्येक मतदारांनी भरायचा आहे. त्याच्यामध्ये आधार कार्ड नंबर आहे, बाकीचे काही थोडी छोटीशी माहिती आहे, ती माहिती भरून आपण अपडेट करून द्यायची आणि अलीकडच्या काळातलं एक पासपोर्ट आकाराचं रंगीत छायाचित्र त्या फॉर्मवर चिकटवून वापस करायचंय. तर हे प्रत्येक मतदाराला हा फॉर्म भरून देणं आहे. ज्या मतदाराचे फॉर्म यामध्ये भरले जाणार नाहीत त्यांचे नाव मतदार यादीमध्ये निश्चितपणे वगळले जातील. आपल्याकडं 1 महिन्याचा 30 तारखेपासून 29 तारखेपर्यंत आपला 1 महिन्याचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये पहिले 15 दिवस आम्ही फॉर्म डिस्ट्रीब्यूट करून कलेक्शन करणार आहोत. त्याच्यानंतर याची डाटा एंट्री, मार्किंग वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या होणार आहेत. तर या 15 दिवसामध्ये प्रत्येक घरोघर BLO जाणार आहे, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीकडे जाणार आहेत आणि एखादा बाहेरगावी काम करत असेल, बाहेरगावी राहत असेल मतदार, तर त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीने त्याची माहिती भरून स्वतः स्वाक्षरीने दिली तरी चालते. शिक्षण जे आहे हे स्पेशल इंटेन्सिव्ह समरी रिव्हिजन आहे. सखोल पुनरीक्षण करायचं म्हणजे घरात जाऊन बघायचं त्याच्या मतदान जिवंत आहे का नाही, मतदार आहे का नाही, त्याचं लिंकेज खरं आहे का नाही आणि त्या अनुषंगानं मग आपल्याला काम करायचं. चावडीवर बसून काम करायचं नाहीये. हा कलेक्शनसाठी दिले, तुम्ही आणून दिले 5-10 लोकांनी कुटुंबांनी, त्याच्या मागं तर ते घ्यायला काय हरकत नाही तशी, परंतु फॉर्म घरी पोहोचले पाहिजेत लोकांच्या, हे त्याच्या मागचा उद्देश आहे आणि ते परिपूर्ण माहितीसह वापस आले पाहिजे, हा त्याचा दुसरा उद्देश आहे. मॅपिंग आपल्याकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 85% पर्यंतच्या मतदारांची मॅपिंग झालेली सेल्फ आणि प्रोजेनी मिळून आणि 15% मतदारांची मॅपिंग जी राहिलेली आहे त्याच्यात आता पण जे काही राहिलेले आहेत त्याच्यात मॅपिंग जर करायचं असेल तर त्याच्यात ऑप्शन्स आहेत.